आज शिर्डी शहरात राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 299वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे। शिर्डी नगर परिषदेशेजारील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला यावेळी मान्यवरांच्या शुभ हस्ते पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आले। या प्रसंगी कैलासबाबू कोते, कमलाकर कोते, अभय भैया शेळके, निलेश कोते, विजयराव जगताप, सचिन चौगुले, मंगेश त्रिभुवन, दत्तात्रय कोते, ॲडव्होकेट अनिल शेजवळ, ॲडव्होकेट अविनाश शेजवळ, सचिन शिंदे, सुधीर शिंदे, किरण कोते, अरविंद अप्पा कोते, चेतन कोते, प्रकाश गोंदकर, अजित पारख, सिमोन जगताप, राजेंद्र गोंदकर, नानासाहेब शिंदे, सोमराज कावळे आदींसह शिर्डीतील सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केलेल्या सामाजिक कार्याचा आढावा सांगताना अहमदनगर जिल्ह्याचे नामकरण होऊन ते अहिल्यानगर झाल्यानं महाराष्ट्र शासनाचे आभार व्यक्त करत मान्यवरांनी जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या। आज राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्ताने मी सर्वांना शुभेच्छा देतो। अहिल्याबाईंचा जो जन्म आहे तो अहिल्यानगर जिल्हा चोंडी गावात इथे झालेला आहे आणि त्यांनी त्यांच्या काळामध्ये अनेक मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे, अनेक घाट बांधलेले आहेत, स्वतः युद्ध केलेलं आहे आणि त्या काळात त्यांची दखल ब्रिटिश सरकारने सुद्धा घेतली होती आणि समाजासाठी त्यांचं मोठं योगदान आहे। अशा राजमाता अहिल्याबाई होळकरांना मी नतमस्तक होतो आणि परत एकदा राज्य शासनाचे मी आभार मानतो की एक सर्वांचं स्वप्न होतं की या जिल्ह्याचं नाव अहिल्यानगर व्हायला पाहिजे होतं। त्याबद्दल मी सरकारचे आभार मानतो आणि परत एकदा सर्व जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो। राजमाता राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर यांचा पुण्यतिथी निमित्तानं आज शिर्डी शहरामध्ये समाज बांधवांच्या वतीनं आज उत्साहाचा कार्यक्रम संपन्न होत आहे। आताच अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे आम्हाला भूषण असं आहे की या जिल्ह्यामध्ये त्यांचा जन्म झाला आणि इंदोरच्या होळकर परिवाराशी त्यांचा विवाह झाला। त्यांचे पती माधवजीराव होळकर हे मत झाल्यानंतर त्या काळात सतीदानाची प्रथा होती, त्या प्रथेला प्रथमता विरोध करून त्या राज्याच्या प्रमुख झाल्या। त्यांनी देवावरती, महादेवावरती विश्वास ठेवून देशाचा कारभार केला। त्यांनी पाणवठे, घाट आणि चारा, जनावर यासाठी प्रामुख्याने काम केलं। आपली प्रजा सुखी झाली पाहिजे यासाठी त्यांनी रस्त्याचं काम असेल, घाटाचं काम असेल, पाण्याचं काम असेल, अशा प्रकारचं काम केलं आणि अशा या अहिल्यादेवी होळकरांच्या नावाने त्यांच्या जन्मभूमी असणाऱ्या चोंडी गावात आज मोठा उत्साह होत आहे। महाराष्ट्र सरकारनं या पूर्वीच्या अहमदनगर शहराचं नाव देऊ त्या ठिकाणी करून अहिल्यादेवी होळकर नगर अशा प्रकारचं नामकरण महाराष्ट्र सरकारनं केलेलं आहे। त्यांच्या कार्याचा उचित असा गौरव या शासनाने केलेला आहे, त्याबद्दल मी शासनाचेही आभार मानतो आणि अहिल्यादेवींच्या आजच्या दिनी त्यांना विनम्र अभिवादन करतो। आज राष्ट्रमाता राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती, ही जयंती आम्हा जिल्हावासियांच्या साठी खूप खास आहे, कारण महाराष्ट्र शासनाने आपल्या जिल्ह्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं नाव दिलं, त्यामुळे ही जयंती आम्हा जिल्हावासियांसाठी खूप खास आहे आणि या निमित्ताने मी महाराष्ट्र शासनाचे आभार मानतो आणि पुन्हा एकदा जिल्हावासियांना या जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो। छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा आणि स्वराज्याची धुरा समर्थपणे ज्यांनी सांभाळली अशा लोकमाता, राष्ट्रमाता, राजमाता अहिल्यामाई होळकर यांची आज जयंती शिर्डी शहरामध्ये मोठ्या उत्साहात साजरी होत आहे। त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने मी त्यांना विनम्र अभिवादन करतो। तसेच आजच्या या जयंतीच्या निमित्ताने सर्व शिर्डीकरांना, सर्व समाज बांधवांना खूप खूप शुभेच्छा देतो। खरं म्हणजे लोकमाता अहिल्याराणी होळकरांचं कार्य हे प्रचंड मोठं कार्य आहे। त्यांचं सामाजिक कार्य असो, त्यांची संघर्षमय जी वाटचाल आहे ती प्रचंड प्रेरणादायी आहे। या विचारांची प्रेरणा घेऊन आज खरं म्हणजे सर्वांनी वाटचाल केली पाहिजे। त्यावेळेला त्यांनी जी सती परंपरा नाकारलेली होती आणि हातात तलवार घेऊन पेशव्यांच्या विरोधात जे रणसिंग फुंकलेलं होतं, हा इतिहास आजही जिवंतपणे आपल्याला अंगावर काटे आणणार आहे। त्या इतिहासाच्या माध्यमातून तरुणांनी त्या विचारांचं पालन करावं, त्याची कृतीशील अंमलबजावणी कशी करता येईल याकडे खरं म्हणजे सगळ्यांनी बघितलं पाहिजे, अशी आजच्या जयंतीच्या निमित्ताने आमची अपेक्षा आहे। मी पुन्हा एकदा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। थांबतो। धन्यवाद। जय शिवराय, जय अहिल्या। राजमाता अहिल्यादेवी होळकरांच्या 299 जयंती निमित्त मी संपूर्ण भारतभर देशामध्ये
जी अहिल्यादेवी होळकरांची जयंती साजरी होत आहे त्यानिमित्त सर्व भारत जनतेला हार्दिक शुभेच्छा देतो। खऱ्या अर्थाने दातृत्व, नेतृत्व, कर्तृत्व आणि मातृत्व या 4 गुण संपन्न असलेल्या अहिल्यादेवी होळकरांचं आज जयंती आहे, त्यामुळे पुन्हा एकदा मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो। अहिल्यानगर प्रथमतः झाल्याचा पहिल्यांदा तो आनंद, एक त्याची पहिल्यांदाच जयंती, तो आनंद वेगळाच आहे। त्या जयंतीच्या निमित्तानं आज पहिली जयंती असल्या कारणाने आतापर्यंत ज्या जयंत्या झाल्या त्या जयंतीची एक वेगळी जयंती, त्या आज जिल्ह्याला अहिल्यानगर नाव दिल्याबद्दल प्रथमतः तो आनंद वेगळा आहे। तसंच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्तानं प्रथमतः त्यांना पहिलं अभिवादन करतो। त्यांच्याशी नतमस्तक होऊन सर्व धनगर समाजाच्या बांधवांना एक छोटा कार्यकर्ता म्हणून त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी माता यांची जयंती आहे। या जयंतीच्या निमित्तानं मी सगळ्या समाज बांधवांना या ठिकाणी शुभेच्छा देतो। आज या ठिकाणी खऱ्या अर्थानं जो हिंदू समाजावर जे अन्याय अत्याचार होत असताना ज्यांनी स्त्री असून खऱ्या अर्थानं लढा दिला आणि एक नवी ज्योत या ठिकाणी निर्माण केली, अशा पुण्यश्लोक अहिल्या मातांची आज जयंती आहे। आज त्या निमित्तानं या शिर्डी नगरीमध्ये हा उत्सव या ठिकाणी साजरा होतोय। खऱ्या अर्थानं आपण ज्या जिल्ह्यामध्ये राहतो, आज या जिल्ह्याचंही नामकरण पुण्यश्लोक अहिल्या मातांच्या नावानं झालेलं आहे। हा खऱ्या अर्थानं हा समाजाचा अभिमान आहे आणि पूर्ण जिल्ह्याचाही अभिमान आहे। या जयंतीच्या निमित्तानं मी सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो। राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या आजच्या जयंती निमित्त त्यांना विनम्र अभिवादन करतो। देश सेवा आणि धर्मसेवा याचा सुरेख असा संगम त्यांनी आपल्या समोर आदर्शवत घडून दिला। अशा राष्ट्रमातांनी आपल्या धर्मासाठी जे शिवशंकरांची 12 ज्योतिर्लिंग होते त्याचा जीर्णोद्धार करून धर्म बाटित करणाऱ्यांना एक मोठी चपराक दिली आणि त्याचा जीर्णोद्धार करून परत आपल्या धर्मातील सर्व धर्म बांधवांना त्या ठिकाणी जाण्याची द्वारे खुली केली। अशा राष्ट्रमातांचा आज जयंती दिनानिमित्त मी त्यांना विनम्र अभिवादन करतो आणि आपल्या जिल्ह्याचं नामकरण अहिल्यादेवी होळकर हे झाल्याने पूर्ण देशवासियांना आपल्या जिल्ह्याच्या वतीने, आपल्या राज्याच्या वतीने त्यांना खरी श्रद्धांजली, आदरांजली आपण या निमित्तानं वाहत आहोत। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्ताने त्यांना विनम्र अभिवादन करतो। आजची जयंती ही खऱ्या अर्थाने खास आहे, कारण आपण ज्या जिल्ह्यात राहतो, ज्या जिल्ह्यात राजमाता, राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म झाला, त्या जिल्ह्याचं नामकरण त्यांच्या नावावर होत आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावावर होत आहे। ही खऱ्या अर्थाने संपूर्ण जिल्हावासियांसाठी आनंदाची नव्हे तर भूषणाची बाब आहे, कारण संपूर्ण देशामध्ये नुसते मंदिरच नाही तर पाणवठे वाढले, सर्व समाजाला जागृत केलं, सर्वांना बरोबर घेऊन राजमाता, राष्ट्रमाता अहिल्यादेवी जे काम केलं त्या कामावर खऱ्या अर्थाने आपण सर्वांनी आज विचार करण्याची गरज आहे। या देशाला, या राष्ट्राला एकसंध ठेवण्यासाठी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून पुढे जाण्याची गरज आहे। आज या जयंती निमित्ताने मी त्यांना विनम्र अभिवादन करतो। आज पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची 299 जयंती निमित्त मी माझ्या मनसे पक्षाच्या वतीने, शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने सर्व समाज बांधवांना हार्दिक शुभेच्छा देतो। या माऊलीचं कार्य एवढं मोठं आहे की ज्यावेळी यांच्या पतीचं निधन झालं त्यावेळेस या सती न जाता यांनी तलवार हातात घेऊन संपूर्ण महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचं उरलेलं राहिलेलं कार्य यांनी हाती घेतलं आणि ते संपूर्ण आपलं महाराष्ट्रात भगवी पताका जिवंत ठेवली। अशा या मतमाऊलीला मी माझ्या संपूर्ण समाज बांधवांच्या वतीने आदरांजली वाहतो आणि संपूर्ण समाजाच्या आजच्या या मातेचं नक्कीच स्त्रियांनी अनुकरण करून आपण एका ताकदीने उभं राहावं असं मी सर्वांना आव्हान करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज साईबाबांच्या पावनभूमीमध्ये व या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची 299वी जयंती शिर्डी शहरामध्ये मोठ्या उत्साहात साजरी झालेली आहे। या जयंतीच्या निमित्तानं मी सर्व शिर्डीकरांना तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना महामानव फाउंडेशन महाराष्ट्र राज्याच्या वतीनं तसेच भीमशक्ती सामाजिक संघटना माननीय खासदार चंद्रकांतजी हंडोरे साहेब यांच्या वतीनं लाख लाख शुभेच्छा देतो।
जय मल्हार। या जयंती सोहळ्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर उत्सव कमिटी 2024 चे अध्यक्ष प्रसाद शिंदे, उपाध्यक्ष महेश सोडवणे, कार्याध्यक्ष अशोक काळे, खजिनदार महेश काटकर, सदस्य गणेश बनकर, सिद्धार्थ काटकर, युवराज जाधव, किरण बनकर, शुभम बनकर, तेजस जाधव, उमेश काटकर आदींनी विशेष परिश्रम घेतले असून जयंतीनिमित्त सायंकाळी भव्य लाईट शोचं आयोजन केलं असून समाज बांधवांनी उपस्थित राहण्याचं आवाहन संपत जाधव, राष्ट्रीय समाज पक्षाचे तालुका अध्यक्ष रमेश बनकर यांनी केलं आहे। राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 299वी जयंती उत्सव आज मोठ्या उत्साहात पार पडला। सर्व समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती असल्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार करतो। सर्व क्षेत्रातील राजकीय, शैक्षणिक सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी इथे उपस्थिती दिली, अतिशय उत्स्फूर्तपणे पार पडला, त्याबद्दल सगळ्यांचे आभार मानतो। राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 299वी जयंती राजा वीरभद्र प्रतिष्ठान व सर्व समाज बांधवांच्या वतीने मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली। दिवसभरात शिर्डीतील विविध ठिकाणी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पूजनाचे कार्यक्रम झाले। तसेच शिर्डीनगर पंचायतनी शासकीय इतमात कार्यक्रम केला, त्याबद्दल शिर्डी प्रशासनाचे आभार। तसेच सायंकाळी ठीक 6 ते 10 वाजता या स्टँडिंग डीजेचा या ठिकाणी प्रोग्राम आयोजित केला आहे, तरी सर्व समाज बांधवांनी या गोष्टीचा लाभ घ्यावा आणि कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जे समाज बांधव सकाळपासून गेल्या 10 दिवसापासून प्रयत्न करीत आहात त्या सर्वांचे आणि आज रोजी जे सर्व समाज बांधव उपस्थित झाले त्यांचे सर्वांचे आभार। आणि राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील सर्वच मान्यवरांनी विशेष करून उपस्थिती लावली। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांविषयी जे प्रेम, आदर त्यांनी दाखवला त्याबद्दल त्यांचेही राजा वीरभद्र प्रतिष्ठान व सकल धनगर समाज बांधवांच्या वतीने आभार मानतो आणि थांबतो। जय मल्हार, जय अहिल्या। जय मल्हार। पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 299 जयंती निमित्त राजा वीरभद्र प्रतिष्ठानच्या आयोजक यांनी केलेला आहे। या आयोजक सालाबादप्रमाणे या वर्षी जयंती उत्सवात पार पडत आहे। अध्यक्ष यांची नेमणूक झालेली आहे, प्रसाद धोंडराम शिंदे, उपाध्यक्ष महेश सोनवणे, कार्याध्यक्ष अशोक काळे आणि खजिनदार महेश काटकर आणि सदस्य गणेश बनकर, सिद्धार्थ काटकर, युवराज जाधव, समर्थ वाघ, शुभम बनकर, उमेश काटकर, किरण बनकर इत्यादी पूर्ण समाज बांधवांनी परिश्रम घेतली जयंतीची। आलेल्या सर्व मान्यवरांचे राजा वीरभद्र प्रतिष्ठानच्या वतीने मी आभार मानतो। मानाचा जय मल्हार। खुशखबर, खुशखबर, खुशखबर। शिर्डी येथील साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलचे शैक्षणिक वर्ष 2024-2025 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा। त्वरा करा। प्ले ग्रुप, नर्सरी, ज्युनियर केजी, सिनियर केजी, इयत्ता 1 ते इयत्ता 10वी 100% निकालाची परंपरा असलेली संस्था। नवीन भव्य इमारती, डिजिटल क्लासरूम, विविध खेळांची सुविधा, अनुभवी शिक्षक वृंद, स्पोकन इंग्लिशवर भर, पुस्तकांबरोबर प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण, सांस्कृतिक कार्यक्रम यांसह विविध वैशिष्ट्ये असलेली अग्रणी स्कूल। तर त्वरा करा, आजच आपला प्रवेश निश्चित करा। ठिकाण साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल, शिर्डी, पिंपळवाडी रोड, शिर्डी। संपर्क चेअरमन प्राध्यापक तानाजी वामनराव गोंदकर पाटील, प्राध्यापक सौ कुऱ्हे मंगला एन। मोबाईल क्रमांक 9822080163 तसेच 7350962585। खुशखबर, खुशखबर। श्री साईबाबांच्या पावनभूमीत साई निर्माण उद्योग समूहाचे अध्यक्ष विजयराव तुळशीराम कोते पाटील यांच्या प्रयत्नातून साई निर्माण ड्रीम सिटी भव्य सुसज्ज असे फ्लॅट नागरिकांच्या सेवेत निर्माण होत असून आजच आपला फ्लॅट बुक करा। सुरुवात फक्त 11.50 लाखांपासून आणि प्रधानमंत्री योजनेअंतर्गत 2.5 लाखांची सबसिडी सुद्धा मिळणार आहे। सर्व सुविधा युक्त 400 फ्लॅट या साई निर्माण ड्रीम सिटी मध्ये राहणार असून हे काम आता पूर्णत्वाकडे आले आहे। डिसेंबर 2024 ला आपण या सुसज्ज इमारतीत आपल्या स्वतःच्या फ्लॅट मध्ये वास्तव्यास जाणार आहात। तेव्हा त्वरा करा, आजच आपला फ्लॅट बुक करा आणि आपल्या स्वप्नातील हक्काच्या सुंदर घराचं स्वप्न साकार करा।